शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमामध्ये मी गौरी आणि मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहोत. मंडळी. आज भारतीय सौर 1 फाल्गुन शके 1947 अर्थातच शुक्रवार 20 फेब्रुवारी 2026. मंडळी, आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आपण एका भगिनीची मुलाखत ऐकणार आहोत. हवामान अंदाज, मनोरंजनासाठी लोकगीतं देखील. नक्कीच. रब्बी पिकाचा सीझन संपून आता हळूहळू आपल्या खरीपाची तयारी सुरू होणार आहे. फाल्गुन महिना सुरू झालेला आहे, बरोबर आहे की नाही? हो ना. आणि वातावरणात बदल नक्कीच जाणवतोय. सकाळी थोडं गार असतं पण दुपारी चांगलंच ऊन असतं, नाही का? बरोबर. आणि आपल्या शेतकरी बंधू भगिनींची उन्हाळी तीळ असेल किंवा भाजीपाल्याच्या रोपवाटिका तयार करणे असेल किंवा उन्हाळी धान असेल, या सगळ्या कामांची लगबग तर आहेच सुरू. हो ना. सोबतच भाजीपाल्याची सुद्धा लागवड आपल्या शेतकरी बांधवांनी सुरू केलेली आहे. हो ना. आणि बरेच असे शेतकरी बंधू आणि भगिनी आहे ते 12ही महिने जो भाजीपाला आहे ते घेत असतात आणि सेंद्रिय पद्धतीने घेतात, बरं का? हा जो सेंद्रिय भाजीपाला आहे ना हेमा, याची विशेषता आहे बरं का. हो ना. जसं आपला रासायनिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाला असतो त्याचा टिकाऊपणा कमी असतो, भाजी लवकर खराब होते आणि तुला तर माहितीच आहे चवीमध्येही भरपूर फरक पडतो, भाजीच्या रंगामध्ये फरक पडतो. हो ना. दिसायला छान दिसतं, उत्पन्न जास्ती येतं, पण हे जे तू आता सांगितलं ना ते जास्ती दिवस टिकत नाही किंवा त्याचा परिणाम मातीवर होतो आणि आरोग्यावरही होतो. हो ना. अगदी बरोबर. मातीचं आरोग्य आणि आपलं मानव जातीचं आरोग्य हे दोन्ही जर टिकवायचं असेल तर आता सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही, हे आपल्या अनेक शेतकरी बांधवांना सुद्धा पटू लागलेलं आहे की दिवसेंदिवस आपल्या कडक झालेल्या जमिनींमधनं आधीसारखंच रासायनिक खतं टाकून उत्पादन घेणे हळूहळू शक्य होणार नाही, हे त्यांनाही आता कळायला लागलेलं आहे. हो ना. आणि महत्वाची गोष्ट खरंच कळते आहे आणि ते कामाला देखील लागलेले आहे. म्हणूनच सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवणारे स्वतःसोबत समाजाचं आणि मातीचंही आरोग्य जपण्यासाठी अगदी खारीचा वाटा उचलत आहेत असं म्हटलं तरी चालेल. अगदी अगदी. तर आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमामध्ये अशाच प्रकारची एक मुलाखत आपण श्रोत्यांना ऐकवणार आहोत. वर्षभर सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या आणि भाजीपाला पिकवणाऱ्या कोरपना तालुक्यातील बोरी नवेगाव येथील आपल्या भगिनी रेवती कारेकर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली ही मुलाखत आता आपण ऐकूया. रेवतीताई, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आपण शेती करता, तर आपली शेती नेमकी कुठे आहे? बोरी नवेगाव. अच्छा, इथे आपली शेती आहे. तर किती एकर शेती आहे मग? 1 एकर भाजीपाला आहे. हा. 2 एकर आपली तिकडे पराठी लावते. अच्छा, म्हणजे एकूण 3 एकर आपली शेती आहे. 3 एकर एकूण. अच्छा. तर किती वर्षापासून आपण शेती करता मग? हे शेती आम्ही 10 वर्ष झाली शेती करत आहे. 10 वर्षापासून, म्हणजे लग्न झाल्यानंतर आपण लग्न शेती झालं. कर. तर आपल्याला आधी आवड होती का, की आपण लग्नानंतर मग आपल्या घरी शेती होती शेतीच. म्हणून शेती करायला हो, लागले? आईच्या घरी पण शेतीच होती. अच्छा. हो. ती कुठे होती मग? वनसडी. अच्छा. ती किती एकर होती मग आईकडे? आईकडे 2 एकर होते. अच्छा. मग तेव्हा पण आपण शेतीमध्ये मदत करत होते? हो, शेतीत मदत करतात. अच्छा. बरं, काय फरक पडला? म्हणजे आपण माहेरी पण शेती करत होते आणि आता इकडे शेती करत आहात, तर काय फरक जाणवतो? म्हणजे काही बदल तर झालाच असेल ना? हो, नक्की. बदल झालाच आहे. आता आईच्याकडे थोडं फार शेती होय. हा. आता इथं आम्ही वाढवली, भाजीपाला लावलाय. हं. वांगी लावते, टमाटर लावते, मिरची, मेथी भाजी, चवळी भाजी, गोबी असे लावते. आता लावता लावता जास्तच वाढवा लावलाय. उन्हाळी करते आम्ही भाजीपाला, पावसामध्ये भाजीपाला होत नाही. पावसाळ्यात म्हणते तर सोयाबीन पेरतो आम्ही. अच्छा. मग बाकीची पूर्ण 3 एकर आहे त्याच्यामध्ये कापूस लावते. कापूस लावता हो. आणि बाकीच्या वेळेला आपण भाजीपाल्याचं भाजीपाला. उत्पन्न. बरं, यात मग कोणत्या खतांचा वापर करता? सेंद्रिय खत की रासायनिक खत? आम्ही रसाने करते नाही तेवढा, पण सेंद्रिय खत आम्ही जास्त वापरते. अच्छा. म्हणजे जनावरच आपल्या. अच्छा. शेणखताचा वापर आपण जास्त जास्त करता. करते, हो. अच्छा. मग पशु आहे का आपल्याकडे मग काही? हो, गाई आहे, बकऱ्या अच्छा. आहे, बैल आहे. अच्छा. किती आहेत मग ते? गाई 3 नग आहे, हा. बैल 2 आहे, बकऱ्या 5 नग आहे. अच्छा. बरं, मग हे संपूर्ण जे आपण शेती करतात, मग यात पाण्याचं नियोजन कसं आहे? बोर आहे वावरामध्ये, शेतामध्ये. अच्छा. मग ते पूर्ण बोरचं पाणी पुरतं पूर्ण पुरते, शेताला? उन्हाळभर पुरते आमच्या अच्छा. बरं, आपण अंतर्मशागत करतो, तर अंतर्मशागतीचा बरेचदा फायदा होतोच, म्हणजे हो, नाही का? हो. तसं काही आपण कोणत्या याच्यात कोणतं उत्पन्न घेत असता? अगोदर वांगे लावले, हा.
त्याच्यामध्ये बाजूबाजूनं गोबी लावली, अच्छा पुन्हा फुलगोबी त्याच्यामध्येच लावली. अच्छा आता भेंडी लावून आहे, त्याच्यामध्ये मेथी भाजी टाकली. चवडी लावून आहे, त्याच्यामध्ये मेथी भाजी टाकली आहे. अच्छा. बरं, हे संपूर्ण उत्पन्न आपल्याला कसं येतं, किती येतं, काय सांगाल? आता हे कसं आहे, आम्ही मार्केटला नेतो. हा. गडचांदूर, वनसडी, कोरपणा नाही ना, आम्ही बसून जागेवर विकतो. तुम्हीच स्वतः जातो आम्ही. स्वतः जाता स्वतः जातो. म्हणजे विक्री करा. हो, विक्री करायला. मग उत्पन्न किती येतं याचं म्हणजे? होते काही 50 किलो 40 किलो असं नेत राहते बाजार. मेथी राहते 50 किलो, अच्छा. गोबी राहते एखादी क्विंटल, हम्म. वांगे 40-50 किलो राहते वांगे. थोडे थोडके आपण बाजारपूट आम्ही देतो ना, हा. तेवढे. अच्छा. आणि मग जसं मगाशी सोयाबीनचं वगैरे म्हणालात, मग त्याचं किती येतं उत्पन्न? सोयाबीन पेरली तर आमदा सोयाबीन अजिबात हेच होऊन गेले, काहीच नाही झालं. अच्छा. यावेळेला नाही आलं. बरं, बाकीच्या याला जसं आपण जर हवामानात बदल झाला तर किडींचा प्रादुर्भाव होतो, तर तेव्हा आपण काय करता म्हणजे? आम्ही असं जास्त असं हे मारत नाही औषध याचं. कोणतं रासायनिक? कृषी केंद्रातलं काही जास्त वापरत नाही. हा. सगळ्याला खावाचं राहते म्हणून आम्ही असंच हे करून घेतो. चापडे लावतो, उंच असं काही हे करतो. तेवढी काही कोणते सापळे लावता मग? चिक्कर सापडे लावतो आम्ही. अच्छा. मग त्याचा फायदा होतो? त्याचा आपल्याला? फायदा होते म्हणजे मच्छर माशा हा. ते त्याला चिपकते. अच्छा. बरं, हे चिकट सापळ्याचं आपल्याला कसं सुचलं? म्हणजे आपल्याकडे काही मार्गदर्शनासाठी कोणी आलेलं होतं का? आहे ना, आमच्या गावातच आहे. अच्छा. कोण मार्गदर्शन करतं मग? संगीताबाई तडस. अच्छा. त्या आपल्याला पूर्ण सांगतात आणि सांगतात. त्यानुसार आपण कृषी. सर येतले. अच्छा. हो, मीटिंग घेते गावामध्ये. बरं, आपण हे उत्पन्न घेत आहात, त्यात मग शासनाच्या विविध योजना असतात शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी, त्याचा आपण लाभ घेतलेला का? हो, लाभ घेतलाच आहे. गेल्या वर्षी ड्रीप केला, आता काढले लावायचे आहे. त्याला आता टाकू म्हणे बापू, पण मी म्हणलं आमचा दिवस थोडासा हे आहे म्हणून नाही टाकू म्हणलं. असंच लावून पाहू म्हणलं आपण, बेड मारले का ट्रॅक्टरचे. अच्छा. बरं, आपण इतक्या वर्षापासून शेती करत आहात, मग शेतीमध्ये काय बदल केला? म्हणजे अवजारांमध्ये असेल किंवा उत्पन्न घेण्यामध्ये असेल, काय सांगाल? पहिलं कापूस घेत होतो, त्याच्यानंतर मग बदल केला. कापसामध्ये काय तेवढा हे नाही होत बा, आपण भाजीपाला उन्हाळभर रिकामं राहायचं, आपले कामं चालते, घर खर्च काय त्यासाठी, म्हणून भाजीपालाचा चालू केला व्यवसाय. अच्छा. बरं, अवजारांमध्ये काही बदल केला का? म्हणजे पारंपरिक पद्धतीने आधी करत होते आणि आता ट्रॅक्टरचं सहाय्याने वगैरे काय आता सांगाल? बदलवलं. काय सांगा ना. आता ट्रॅक्टरनं बेड मारायचे, ड्रीप टाकली आहे. ड्रीप टाकली. अच्छा. पहिलेही बैलजोडीच होती, आताही बैलजोडीच आहे, पण आता असं करून अडचणीत राहिले तर ट्रॅक्टर मारते. अच्छा. ट्रॅक्टर पण आहे? ट्रॅक्टर घरचं नाही आहे, दुसऱ्याच असं. अच्छा. कामासाठी आपण घेतात? हो, येते त्यांनी पैसे दिले का आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर मारून देते. अच्छा. बरं, आपण जसं मगाशी म्हणालात की आपल्याकडे गायी पण आहेत, बैल आहे आणि बकऱ्या पण आहेत, मग त्याच्या मलमूत्राचं नियोजन कशा पद्धतीने करता आपण? आता मलमूत्राचं नियोजन म्हणजे असं शेणखत आपण वावरामध्ये नेतो, त्याचा एक खड्डा केला आहे, त्याच्यामध्ये टाकते, पाणी टाकते त्याच्यामध्ये. अच्छा. त्याचं खत हे होते उत्पादन, ते मग आम्ही टाकतो. अच्छा. संपूर्ण शेणखत आणि मलमूत्राचा उपयोग आपण करता. दुधाचं नियोजन आहे ते कशा पद्धतीने करता? किती येतं दूध तसं? दुधाचं म्हणजे काय, आम्ही काय असं जास्त दवत नाही, घरगुतीच आम्ही चायपुरतं काढलं का वासराला पिऊ देते. अच्छा. आणि बकऱ्यांचं मग आपण काय? बकऱ्याचं दवतच नाही आम्ही. अच्छा. पाटरच पिते. अच्छा. मग बकऱ्यांचं आपण म्हणजे त्यांना पाळता आहात, त्यांचं बघता आहात, तर त्याचा लाभ कशा पद्धतीने होतो? त्याचा लाभ बकऱ्याचा तर आपण त्याले आता लहानपणापासून त्याले पालन पोषण करतो, आणि जर आपल्याला गरजच पडली तर आपण त्याला काढून टाकते. एखादी बकरी, पांढर बोकडे काही राहिले तर काढून टाकते. अच्छा. म्हणजे ते विकता? अच्छा. मग त्याच्यात गाई म्हशी जे आहेत, म्हणजे जे संपूर्ण पशु आहे, त्यांचं लसीकरण असेल, त्यांची स्वच्छता असेल, तर त्याच्या संदर्भात काय सांगाल आपण? आता आपल्या घरीच राहते, असे आजारी पडले का आपल्या येतो वडगावामध्ये डॉक्टर आहे, येतो वनसडीला आहे, त्यांना फोन केलं का येते त्यांनी हे करायला. अच्छा. पशुवैद्यकीय अधिकारी येतात. अच्छा. आणि स्वच्छते संदर्भात काय सांगा? स्वच्छता आता आम्हीच करतो स्वतः. गोठा वगैरे आहे का आपल्याकडे? काही गोठा आहे. अच्छा. असं साधारणच आता आपला आहे, ते आम्ही स्वच्छता करते जनावरांची. अच्छा. जसं आपण बघतोय की थंडी आता सुरू आहे, तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने काळजी घेता पशूंची? कोट्यामध्ये बांधते.
बांधून आहे, इकून टाटवेगीन लावून आहे, अच्छा, बंद गोठा आहे. बंद कोटा आहे. अच्छा. हा. आणि त्याप्रमाणे त्याची स्वच्छता देखील स्वच्छता करता. ठेवतो. तर आपण एक स्त्री आहात आणि जेव्हाही आपण बघतो की कोणत्याही पदावर राहिलं, कोणतंही काम केलं की स्त्रीला घरचं देखील काम बघावंच लागतं. बघ. हे आपण सगळीकडेच बघतो. हो. तर आपल्या घरी परिवारात सदस्य किती आहेत आणि त्यांचा हातभार आपल्याला कशा पद्धतीने लागतो? आमचे घरवाले आहे, हा. बापू आहे, एक सुनबाई आहे, एवढे जण आहे आम्ही. मुलीचं लग्न झालंय. अच्छा. त्यांचा हातभार कशा पद्धतीने लागतो सांगा ना. त्यांचा हात शेतात कामं करू लागते अच्छा. आपल्याला. हम्म. आऊत धरते आमचे मालक. अच्छा. सुनबाई येते वावरात, भाजीपाला काढू लागते, धुणं करणं करू लागते. अच्छा. सगळ्या भाज्यांचं. हो. बरं, मगाशी जसं आपण वांग्या संदर्भात बोललात, तर मग वांग्याचं कोणत्या प्रकारचं उत्पन्न घेता आपण? लहान वांगे, अच्छा, लहान वांगे. किती वांगे. अच्छा. आणि मेथीचं कोणत्या प्रकारचं उत्पन्न घेत आहात? पासा पानाची राहते ना, चांगली राहते. अच्छा. हो. बरं, आता इतक्या वर्षापासून आपण शेती करता आहात, तर शेतीमध्ये काय बदल करायचे आपल्याला पुढे? म्हणजे आपण बघतो की आजकाल आता फळांचं पण उत्पन्न, बरेच जण फळांच्या झाडांचं पण बरेच जण शेती करतात, किंवा हो. काय बदल करायचे? आता बदल फळायचे केले असते, पण आमचं शेत थोडं हे आहे, हं. चिबड आहे. हं. त्याच्या करता विचार करते, फळ लावून घेतले फळाच्या झाडानं, मग होईन बा म्हणून आम्ही विचार करते. ते ओलिताची आपली की कोरडवाहू आहे? ओलताची आहे. ओलिताची आहे. त्याच्यामुळे पाणी देखील आपल्याला कमी लागत असेल. हो, कमी लागते. बरं. पावसाचं कमी लागते, आताच उन्हाळ्यात लागते. तर रेवतीताई, या शेतीसोबतच तुम्हाला अजून कशाची आवड आहे? भजनाची आवड आहे आम्हाला. अच्छा, भजन देखील आपण म्हणता. हो. आणि वेळ मिळतो आपल्याला, नाही का? हो, वेळ आता कामातून काम ठेवून द्यायचं ना, भजनाला जायचं. अच्छा. आणि भजनाची गोडी काही औरच असते ना, आपण शेती करायची आणि छान भजन आपल्याशिवाय. करायचं. खरंच छान. तर मग आपण हे जे भजनाचे कार्यक्रम करता, हे आपल्याच गावात करता की आपल्या गावाच्या बाहेर नाही, देखील? बाहेर जाते. अच्छा. बाहेर जाते. कोणते भजन असतात मग? असं भारुड भजन आहे. तर आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना एक छानसं भजन ऐकवा ना. जगन्नाथ देवा, करीन तुझी सेवा, सत्संग सेवा घडू दे, या दासाची जोरी भरू दे. सत्संग सेवा घडू दे, या दासाची जोरी भरू दे. तन धनाच्या लाविल्या वाती, पंचे प्राणाच्या उजळल्या ज्योती, पंचे प्राणाच्या उजळल्या ज्योती. या सद्गुरूचे चरण घडू दे, या सद्गुरूचे चरण घडू दे, या दासाची जोरी भरू दे, या दासाची जोरी भरू दे. जो तो जाईल सद्गुरूला चरण, जो तो जाईल सद्गुरूला चरण, धन्य होईल हो त्याचे जीवन, धन्य होईल हो त्याचे जीवन. या सद्गुरूची महिमा घडू दे, या सद्गुरूची महिमा घडू दे, या दासाची जोरी भरू दे, या दासाची जोरी भरू दे. दास सदा शिव विनवितो जगाला, दास सदा शिव विनवितो जगाला, विसरू नका कोणी कोणाला, विसरू नका कोणी कोणाला. या जगन्नाथचे रूप पाहू दे, या जगन्नाथचे रूप पाहू दे, या दासाची जोरी भरू दे, या दासाची जोरी भरू दे. जगन्नाथ देवा, करीन तुझी सेवा, जगन्नाथ देवा, करीन तुझी सेवा, सत्संग सेवा घडू दे, या दासाची जोरी भरू दे, सत्संग सेवा घडू दे, या दासाची जोरी भरू दे. अरे वा रेवतीताई, खरंच खूप छान म्हटलं. अगदी वातावरण मंत्रमुग्ध झालं. तर रेवतीताई, तुम्ही इतकं छान भजन म्हटलं, तर आपल्याला पहिल्यापासून आवड होती का? म्हणजे बालपणापासून की? नाही, इथं आल्यावर. लग्न त्यांच्या घरी झाल्यानंतर? आमचे घरवाले ढोलक वाजत होते. हा. आमच्या घरी मोठं भजन होतं. हा.
आता ते मोठं भजन बंद झालंय तर हे लहान भजन चालू केलं. म्हणजे भजन मंडळी आहे. भजन अजून घरी कोण कोण म्हणतं आपलं भजन? आमचे घरवाले म्हणते, मी म्हणते, माझी सून म्हणते. अरे वा, छान. म्हणजे खरंच एक भजन मंडळ आपल्या घरीच आहे आणि त्यामुळे आपल्याला नक्कीच छान प्रोत्साहन मिळतं. तर असे कार्यक्रम आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने करत राहू. आपल्या शेतीमध्ये पण आपण चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ, यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आज आपले शेतकरी बंधू आणि भगिनी कार्यक्रम ऐकत आहेत, तर काय सांगाल आपण आज आपल्या कार्यक्रमातून आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना? आम्ही घरचे कामं सांभाळून शेतामध्ये जाते, शेतातली कामं करते, तसं बायामध्ये जाते कामाला, दुसऱ्याच्याही घरचेही कामं करते, बाजारालाही जाते. समजा तर आता खूपच समजा परिस्थिती बिकट आहे. कापूस नाही झाला, सोयाबीन नाही झाल्या, आज भाजीपाला टाकला आहे, मेथी मरत आहे वावरामध्ये. हवामानात बदल झाले, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेली आहे. आता घट झाली. शेतीपूरक व्यवसाय आहे, कुक्कुटपालन, दूध व्यवसाय, शेळीपालन. शेतीपूरक व्यवसायामुळे आर्थिक परिस्थिती थोडीफार सुधारते. खरंच आपण रेवती ते खरंच बरोबर बोलल्यात. आज आपण बघतो की नैसर्गिक आपत्ती आली किंवा आपण आता मागच्याच वेळेला बघितलं पाऊस भरपूर आला, त्यामुळे बरंच असं नुकसान झालं. तर अशा वेळेला जर शेतीपूरक व्यवसाय असतील, जसं कुक्कुटपालन आहे, जसे शेळीपालन आहे, दुग्ध व्यवसाय आहे, मत्स्य व्यवसाय, हे जे शेतीपूरक व्यवसाय आहे हे नक्कीच अशा वेळेला तारून धरतात. आपण तर आपल्या संदर्भात खूप छान माहिती सांगितलीच आणि सोबत एक छान भजन देखील आम्हाला ऐकवलं. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, आत्ताच आपण सेंद्रिय पद्धतीने वर्षभर भाजीपाल्याचं उत्पन्न घेणाऱ्या रेवती कारेकर, बोरी नवेगाव, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.